नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. कुण्या राजाची ग राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मधु ही कबीरला म्हणत असते की तू मृण्मयीला कॉलेजला सोडून दे आणि तिच्या नाटकामध्ये सुद्धा भाग घे. तर कबीर म्हणतो की आई मी तिला तू सांगितल्याप्रमाणे कॉलेजमध्ये कालसुद्धा सोडून आलो होतो. ती माझ्यावर इतकी रागावली होती तरीसुद्धा. आणि आज हे नवीन काय की तू कॉलेजच्या नाटकामध्ये सुद्धा मला भाग घ्यायला सांगते. तेव्हा मधु म्हणते की मी करिअरमध्ये कायम तुला विनर बघितले आणि आता पर्सनल आयुष्यात तुझी वाटचाल फेल्युअरकडे चाललेली आहे. तेव्हा कबीर म्हणतो की आई तू सुद्धा मला हेच बोलतेस का? मधु म्हणते की हो, कारण माझ्या मुलाला फेल्युअरचा ठप्पा लागलेला मला बघायचे नाही. जर मृण्मयी चुकत असेल तर तू तिला सुधार, ती जर पडत असेल तर तू सावर तिला, आणि मृण्मयीला योग्य मार्गावर तुझ्याशिवाय दुसरं कोणीच आणू शकत नाही. परंतु अगोदर रस्ता तू चुकलाय हे तू विसरू नकोस. तेव्हा कबीर म्हणतो की ते माझ्या लक्षात आहे, परंतु तू मला जे सांगते ते मी करू शकत नाही. कारण मृण्मयीला संशय नावाचा आजार झाला, त्यावर कुठलंही असे औषध नाही आणि ती केस आता रिकव्हरीच्या बाहेर सुद्धा गेली. तर मधु म्हणते की अरे कबीर, नवरा बायको हे एकमेकांना मरणाच्या दारातून सुद्धा बाहेर काढतात आणि हा तर छोटासा आजार आहे आणि कदाचित तुझी सोबत हेच तिचे औषध असेल. आणि मधु गुंजाला ज्या दिवशी घरातून बाहेर काढायची असते ती तारीख तिने कालनिर्णयावर टिपलेली असते. त्या तारखेकडे ती बोट दाखवत म्हणते की हे तुझ्या लक्षात तर आहे ना की त्या दिवशी तुला गुंजाला घराबाहेर काढायचे आणि मृण्मयी तुझ्या आयुष्यात परत यायला हवी. आणि कबीर एक गोष्ट अजून की तू जर नाटकामध्ये भाग घेतला नाही तर तुझ्या आणि गुंजाच्या लग्नाचे सत्य मी घरातील सर्वांना सांगून टाकेल. तेव्हा कबीर आणखीनच घाबरतो आणि आई हे काय बोलतेस? तेव्हा मधु मुद्दाम कबीरच्या बाबांना आवाज देऊ लागते. तर कबीर म्हणतो की हो, मी जातो मृण्मयीला सोडवायला. कबीर लगेच मृण्मयीला सोडवण्यासाठी कॉलेजवर येतो. तर मृण्मयी गाडीच्या खाली उतरते आणि कबीरच्या हाताला हात लावते. तर कबीर म्हणतो की हे सर्व करण्याची काय गरज? तुला काय वाटते की तू शब्दाने मला दिलेल्या जखमा ह्या अशा गोष्टीमुळे भरून निघतील का? तेव्हा मृण्मयी म्हणते की सॉरी. तर कबीर म्हणतो की सोडून दे, मला त्या विषयावर नाही बोलायचे. तू कशाला बोलतेस एका फेल्युअरशी? मी फक्त तुला आईने सांगितले म्हणून सोडवण्यासाठी आलो. आणि तेवढ्यात गुंजा सुद्धा रिक्षातून येते. तेव्हा गुंजाला बघून मृण्मयी हळूच आवाजात म्हणते की आली ही, आणि टाईमची तर खूपच पक्की आहे. तर कबीर रागाने म्हणतो की काय? तेव्हा मृण्मयी म्हणते की काय नाही, गुंजा आली. आणि गुंजाला म्हणते की तू जा, तुला सवय तर झाली, मी येते नंतर. आणि गुंजा काही उत्तर न देता आतमध्ये निघून जाते. तर कबीर जायला निघतो तर मृण्मयी त्याचा हात धरते आणि सॉरी बोलते आणि त्याच्या तोंडाला धरून कबीर प्लीज इकडे बघ ना रे असे म्हणते. मृण्मयी म्हणते की कबीर, नाटकासाठी खूप कमी दिवस राहिले, इतक्या लवकर कोणीच उभे राहू शकणार नाही. कॉलेजमध्ये असताना तू किती छान काम करायचा, तुला आठवत नाही का आपण किती पथ्यनाट्य करायचो? आणि मृण्मयी कान पकडून कबीरची सॉरी मागू लागते आणि तू जर म्हटला तर मी उठाबशा सुद्धा काढते, परंतु प्लीज तयार हो. म्हणून मृण्मयी लगेच उठाबशा काढत असते. तर कबीर म्हणतो की मृण्मयी काय आहे, बाहेर स्टुडंट्स कलिग्स हे सर्व बघतात, तू प्लीज हे करू नकोस. मृण्मयी म्हणते की बघून दे ना, नवऱ्यापेक्षा कोणी महत्वाचे नसते, माझ्यासाठी फक्त तू महत्वाचा आहे, त्यामुळे प्लीज तू काम करशील का? आणि मी प्रॉमिस केले होते की तू हे काम करशील म्हणून, माझा शब्द तू राखणार नाही का? माझ्यासाठी एवढं करशील का? आणि लहानपणी आत्तू तुला काय म्हणायची की मृण्मयीला हवं ते तू दे. तेव्हा कबीर म्हणतो की तेव्हा तुझे हट्ट पुरवले त्याचे दुष्परिणाम मी आत्ता सध्या भोगतोय. तेव्हा मृण्मयी म्हणते की मग आज सुद्धा हट्ट पुरव ना प्लीज कबीर, मी तुला प्रॉमिस करते की यावेळी कुठलेही दुष्परिणाम नाही होणार, झालेच तर चांगलेच परिणाम होतील. आणि हे सर्व मी माझ्यासाठी नाही तर आपल्या दोघांसाठी करते. आणि कबीर, मी तालमीला तुझी वाट बघते, येशील ना तू? तर कबीर काही उत्तर न देता बाईकवरून पुढे येतो आणि पुन्हा थांबतो. तेव्हा मृण्मयी मात्र हसते आणि कबीर, माझे हट्ट तुझ्याकडून कसे पुरून घ्यायचे हे मला आज सुद्धा चांगलेच माहिती आहे. त्यानंतर इकडे माया ही ऑफिसमध्ये बसलेली असते. तर गुंजा हळूच येते आणि तेथे पाणी ठेवून ती जायला निघते. तर माया म्हणते की गुंजा ये ना, थांब, गप्पा मारूयात. तेव्हा गुंजा काही उत्तर देत नसते. तेव्हा माया म्हणते की ये ना, बस ना, परंतु गुंजा काही बसत नाही. तेव्हा माया म्हणते की गुड, कारण मालकाने कितीही आग्रह केला तरी नोकराने बसायचे नसते, तू तर खूपच शहाणी आहे, तुला मी अगोदरच ओळखलेले आहे. तेव्हा गुंजा म्हणते की मी येथे पाणी ठेवले, अजून काही लागले तर सांगा. तेव्हा माया म्हणते की मला काही नको, तुला काही हवं असेल तर ते सांग, कारण सरपोतदारांच्या घरातील तू मोलकरणीस. आणि परत म्हणते की नो आश्रित,
आहे ना, आणि ही नोकरी तर मीच तुला लावून दिली, म्हणजे हे पग मी फेकलेल्या तुकड्यावरच तुला जगावे लागते. मागे तुला आठवते का 5 लाख रुपये दिले होते आणि ते पैसे तू लाथाडले होते. मग नियतीचा खेळ पग आज मीच दिलेली नोकरी तुला करावीच लागते. तेव्हा गुंजा म्हणते की ते पैसे फुकटचे होते आणि हे पैसे माझ्या मेहनत करण्याचे, या पैशाची आणि त्या पैशाची कधीच गिनती होऊ शकत नाही. तेव्हा माया म्हणते की तू तर आता कबीरचीच भाषा बोलायला लागली आणि आय थिंक म्हणजे कबीर सुद्धा तुझीच भाषा बोलतो. तेव्हा गुंजा म्हणते की मॅडम असे का बोलता, प्रत्येकाचे विचार वेगळे असतात, प्रत्येकाचे शब्द जसे त्याचे विचार तसे त्याची बोली, आणि तुम्हाला तर माहितीच आहे की साहेबांच्या विचारांची बरोबरी कोणीच करू शकत नाही. तेव्हा माया म्हणते की तुला तर तुझा कबीर साहेब खूपच हुशार वाटतो, मग तुला असे उद्धट बोलवण्यासाठी कोणी शिकवले? कबीरने शिकवले की तुझ्या आईने. त्यानंतर इकडे गाडीवर असताना कबीरला मृण्मयीच्या बोलणे आठवते आणि मधू म्हटली की तू जर नाटकामध्ये भाग घेतला नाही तर तुझ्या आणि गुंजाचे लग्नाचे सत्य मी घरी सर्वांना सांगेल. आणि गुंजा जे बोललेले असते की तुम्ही मृण्मयी ताईंचा नवरा म्हणून पास आहात का, मला माझ्या पायावर उभी करण्यासाठी तुम्ही किती प्रयत्न करता, मग स्वतःच्या संसारासाठी कधी तुम्ही प्रयत्न करणार? तेव्हा कबीर मनात विचार करतो की मृण्मयी तू माझ्याशी कशी वागली, तुझ्याशी कसा वागलो त्याची भरपाई कधीच होणार नाही. काही झाले असले तरी मी तुला अंधारात ठेवले, हे सत्य कधीच पुसले जाणार नाही. आणि तुझ्याशी हे सर्व मी खोटं बोलल्याचा गिल्ट माझ्याकडून काय काय करून घेईल हे मी सांगू शकत नाही. म्हणून कबीर हा मागे येण्याचे ठरवतो. त्यानंतर इकडे मृण्मयी ही आतमध्ये ऑफिसमध्ये येते आणि मायाला तेथे पाहून मम्मा तू इकडे कशी असे विचारते. तर माया म्हणते की कसे आहे, घरातील मोलकरीण ही बाहेर जाऊन नोकरी करण्यासाठी लागली, मग तुझी विचारपूस करण्यासाठी मला तर इकडे रोज यावेच लागेल. तेव्हा मृण्मयी गुंजाला बाहेर जाण्यासाठी सांगते. मायाला म्हणते की मम्मा तुला चहा कॉफी वगैरे काही सांगू का, म्हणून ती लगेच बेल वाजवते. तर गुंजा परत येते. तेव्हा मृण्मयी ही गुंजाला म्हणते 2 कॉफी घेऊन ये आणि साखर जरा कमीच घाल. तेव्हा गुंजा बाहेर जाते तर माया पुन्हा बेल वाजवते. तर गुंजा पुन्हा आत येते आणि काय झाले असे विचारते. तेव्हा माया म्हणते की गुंजा मला कॉफीमध्ये व्यवस्थितच साखर लागते, त्यामुळे तू छान कॉफी घेऊन ये. तर गुंजा बाहेर जाते. तेव्हा मृण्मयी हसते आणि परत बेल वाजवते. गुंजा परत आतमध्ये येते आणि गुंजाला म्हणते की माझ्या कॉफीमध्ये जरा कमीच साखर लागते. आणि गुंजा लक्षात राहील ना की मम्माच्या कॉफीमध्ये जास्त साखर, माझ्या कॉफीमध्ये कमी. काही गोंधळ करू नकोस आणि जरा कॉफी मला स्ट्रॉंग लागते, त्यामुळे जरा कॉफी पावडर जास्तच टाक. आणि पुन्हा ती गुंजाला जायला सांगते आणि दोघी खूप हसू लागतात. तर गुंजा बाहेर गेलेली असते. तर माया पुन्हा गुंजाला त्रास देण्यासाठी बेल वाजवते. गुंजा पुन्हा आतमध्ये येते. तेव्हा माया ही गुंजाला म्हणते की गुंजा जरा कॉफी ही मतच घेऊन ये, जरा मायलिकींच्या गप्पा ह्या जास्त रंगलेल्या असतील. आणि पुन्हा ती गुंजाला जायला सांगते आणि गुंजा बाहेर गेल्यानंतर त्या दोघी पुन्हा हसू लागतात. तर माया पुन्हा ती बेल वाजवायला लागते. तेव्हा मृण्मयी म्हणते की मम्मा काय, तेव्हा माया म्हणते की अगं गंमत केली, आणि पुन्हा तिचा हात त्या बेलवर पडतो आणि पुन्हा बेल वाजल्यानंतर गुंजा आतमध्ये येते. आणि त्याच वेळेस तेथे कबीर परत आलेला असतो. कबीर हे सर्व ऐकतो. तर मृण्मयी म्हणते की काय गुंजा तू परत आलीस का? गुंजा म्हणते की तुम्ही बेल वाजवली म्हणून. गुंजा म्हणते की मला भास झाला असेल. तर मृण्मयी म्हणते की जा ना तुझे काम कर, उगाच बहाणे शोधू नको, जा. तर गुंजा जायला निघते. तर परत माया बेल वाजवते आणि एक ते समोर कागद असतो तो फाडते आणि ते चुरगाळून पुन्हा खाली टाकते. आणि गुंजाला तो कागदाचा बोळा उचलायला लावून कचऱ्याच्या डब्यात टाकायला सांगते. तेव्हा कबीर हे सर्व बघतो आणि गुंजा तो कागद उचलते. तेव्हा गुंजाला सुद्धा वाईट वाटत असते. तर माया ही गुंजावर ओरडून म्हणते की काय तुझे लक्ष कुठे असते, जाता येता बघत जा की कचरा कुठे पडलेला आहे, तो जरा साफसफाई करत जा, त्यासाठीच तुला कामावर ठेवले ना. आणि एक काम कर की मगाशी मी जेव्हा आतमध्ये येत होते तेव्हा माझ्या शँडेलला चिखल लागला होता आणि त्याचे ठसे हे त्या तिकडे उमटलेले आहे, ते जरा तू साफ करून घे. तेव्हा कबीर फरचीवर बघतो तर ते चिखलचे ठसे उमटलेले असतात. तर माया ही गुंजावर ओरडते, उभी काय राहिलीस, जाऊन ते सर्व साफ कर. तेव्हा गुंजा बाहेर येते आणि लगेच साफसफाई करण्यासाठी ती लागते. तर कबीर हे सर्व बघून त्याला खूप वाईट वाटत असते. तेव्हा गुंजा ती फरची पुसत कबीर समोर येते आणि कबीरला पाहून तर गुंजाला धक्का बसतो. तेव्हा कबीरला खूप राग येतो आणि तो लगेच आतमध्ये मृण्मयीला रागवण्यासाठी जायला निघतो. तर गुंजा लगेच कबीरचा हात धरते. कबीर म्हणतो की गुंजा माझा हात सोड. गुंजा म्हणते की हे नातं जोडायचे, माझ्यामुळे ते नातं पुन्हा तुटलेलं मला चालणार नाही.
तेव्हा कबीर रागाने आपला हात मागे घेतो आणि त्या दोघी तुला कठपुतली सारखं नाचवतात आणि मी गप्प बसू का? गुंजा म्हणते की साहेबा मी आहेच कितीक दिवस तुमच्या घरामध्ये, नोकरी तर लागली आणि आता परीक्षा झाल्यानंतर मी माझ्या वाटेला निघून जाईल. तुम्हाला मृण्मयी ताई सोबत आयुष्यभर संसार करायचा, त्याचा असा विस्कट करू नकास. तेव्हा गुंजा कबीर पुढे हात जोडते आणि आतमध्ये जाताल परंतु काही बोलू नका अशी विनवणी करते. कबीरचा नाईलाज असतो. कबीर काही उत्तर न देता दरवाजा जवळ येतो आणि गुंजा बाजूला निघून जाते. तर माया ही मृण्मयीला विचारत असते की मृण्मयी तुझं किचन अजून सुटले की नाही? तर मृण्मयी नाही बोलते आणि मी टाकलेला डाव माझ्यावरच उलटला आणि मृण्मयी तिने त्या भाजीमध्ये किती तिखट टाकले होते आणि काय झाले तो सर्व प्रकार ती मायाला सांगते आणि कबीर हे सर्व ऐकतो तर त्याला मृण्मयीचा खूप राग येतो. माया म्हणते की मृण्मयी तुला कधी जमणार तेच माहिती नाही. तर कबीर मनात म्हणतो की गुंजा तू मृण्मयी आणि माझ्यात भांडण होऊ नये म्हणून मृण्मयीच्या चुकावर पांघरून घालते आणि मृण्मयी त्यामुळे आणखीन खालच्या पातळीला जाते. गुंजा तू जितकी निर्मळ आहे तर मृण्मयी तितकीच पाताळयंत्री होत चालली आणि गुंजा ती जर तुझ्यासारखी इतकी समजूतदार असती तर सुरुवातीलाच मी तिला आपल्या लग्नाबद्दल सांगितले असते आणि आज ही वेळ आली नसती ना तुझ्यावर आणि ना माझ्यावर. तर मृण्मयी मायेला म्हणत असते की गुंजाला या कॉलेजमध्ये नोकरीला लावण्याची तुझी जी आयडिया आहे ना कमाल आहेच आणि तू बघतच राहा मी कशी तिला आता वैतागते. आणि मम्मा यापुढे तू अजिबात काळजी करू नकोस कारण मी तुला यापुढे निराश नाही करणार हे मी तुला प्रॉमिस करते. आणि तुला बघायचे का एकदा? तर माया म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, त्या गुंजाला इतकं टॉर्चर कर की तुमचं सरपोतदारांचं घरच काय मुंबई सुद्धा कायमची सोडून निघून जाईल. तेव्हा मृण्मयी म्हणते की हो आणि माझ्या कबीरला ती जाळ्यात ओढते की काय मी तिला सोडणार नाही. तेव्हा मात्र कबीरला हे सर्व ऐकून आणखीनच मृण्मयीचा आणि मायाचा राग येतो. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ही टेबलवर पडलेली भूमी नावाच्या नाटकाची स्क्रिप्ट बघते आणि ती स्क्रिप्ट वाचून ती विचार करते की ही सर्व आपल्या जीवनावर आधारित आहे आणि ही मृण्मयी ताईंना हे नाटक नको रचायला कारण खूप वंगाळ होईल. त्यानंतर मृण्मयी ती स्क्रिप्ट घेऊन घरी येते आणि सर्वांना दाखवते. तर रेशीम नाव घेते की भूमी? तर मृण्मयी म्हणते की हो ही आमच्या नाटकाची स्क्रिप्ट. मृण्मयी म्हणते की रेशीम तुला माहिती आहे का कॉलेजमध्ये अक्षरशः भांडण करून मी हे नाटक मिळवले. तर कबीर ती स्क्रिप्ट आपल्या हातामध्ये घेतो आणि मृण्मयीला विचारतो की त्यांनी तुला याची गोष्ट नाही सांगितली का? तर मृण्मयी म्हणते की नाही. तर कबीर म्हणतो की डोंगर दऱ्यातील एक मुलगी असते सोमा नावाची. तर लगेच नित्या विचारते की म्हणजे हे नाटक गुंजावर आधारित आहे का? तर कबीर मृण्मयी आणि गुंजा एकमेकांकडे बघू लागतात. तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा.